सुप्रभात मित्रांनो. आत्ता आपण आहोत ठाण्याला. आता वाजले सकाळचे 5:30. 5 वाजता निघायचं होतं, पण 5:30 वाजलेत निघेपर्यंत. आता आपण इथून चाललो आहोत परळी वैजनाथला. 480 किलोमीटर साधारण अंतर आहे. तर आपण ते साधारण 12 तासामध्ये कव्हर करू, 10 ते 12 तासांमध्ये. तर बघू, आपल्याबरोबर आज आपला एक पार्टनर पण आहे, सागर मोरे. तो आपल्याला कळंबोलीला भेटणार आहे. आज आपण गाडीला कोल्ड स्टार्ट करू. एवढं लांबची जर्नी आहे तर म्हटलं कोल्ड स्टार्ट करावी लागेल गाडी. गाडी कोल्ड स्टार्ट करू आपण, आणि त्याच्यानंतर एक एक सामान सगळं लावून घेऊ. आपला टॉप बॉक्स लावून घेऊ. जास्त सामान नाही, जे काय आहे ते टॉप बॉक्स मध्येच आहे. टॉप बॉक्स लावून घेऊ. लाईट थोडीशी बंद करतो थोडा वेळ, त्याच्यामुळे समोरचं काहीच दिसत नाहीये. आपण आता थोडासा टॉप बॉक्स लावून फिटिंग करून घेऊ, आणि नंतर बाकीच्या गोष्टी करू. टॉप बॉक्स लावून झाला. आता आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, टँक बॅग आहे, कॅमेरा आहे, सीट आहेत, लावून घेऊया. तर आपण आता इथून निघू आणि भेटू गाडीवरती. आज आपण निघालो आहोत एका खास टूरवर, ठाणे ते परळी वैजनाथसाठी. हा प्रवास साधारण 450 ते 500 किलोमीटरचा आहे. यामध्ये आपण ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, परळी या मार्गाने जाणार आहोत. या प्रवासात आपल्याला बरेचसे सुंदर घाट, लांबच लांब हायवे, ग्रामीण महाराष्ट्र आणि शेवटी भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार आहे. सध्या आपण ठाण्याहून राईड सुरू केली आहे आणि आता आपण मुंबई पुणे हायवेच्या दिशेने जात आहोत. सकाळची वेळ असल्यामुळे हवामान खूप छान आहे. लॉंग राईडसाठी सकाळी लवकर निघालो तर ट्रॅफिक पण कमी भेटतं, हवामान थंड असतं आणि त्यामुळे प्रवास मस्त मजेदार होतो. आपण आपली राईड सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजे, जसं की बाईकचा टायर प्रेशर, ब्रेक, पेट्रोल टँकची फुल करून घेणं, मोबाईल माउंट, कॅमेरा माउंट, लॉंग राईडसाठी हेल्मेट, जॅकेट आणि ग्लोव्ज वापरणं खूप महत्त्वाचं आहे. सेफ्टी गिअर वापरल्यामुळे राईड सुरक्षित आणि आरामदायक होते. आता आपण कळंबोलीला पोहोचलो आहे. कळंबोलीवरून आपण आता मुंबई पुणे हायवेच्या दिशेने जातो. पुढे तुम्हाला दिसत असेल गाडीवर सागर आहे. तर आपण आता पुढे राईटवर भेटूच सागरला पण.
आता आपण लोणावळा घाटात प्रवेश केलाय. हा भाग महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांपैकी एक आहे. पावसाळ्यात इथे धबधबे दिसतात, ते तर फार सुंदर असतात. त्यामुळे संपूर्ण परिसर इथे हिरवागार झालेला असतो. घाटात राईड करताना एक मेन गोष्ट म्हणजे स्पीड कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. ओव्हरटेक करताना काळजी घेतली पाहिजे आणि एका लेनमध्ये चाललं पाहिजे. आता आपण आजच्या दिवसातला पहिला एक फ्युल ब्रेक घेऊ. फ्युल ब्रेक घेऊ, बघू गाडीमध्ये पेट्रोल किती राहतं ते. माझ्या मते 800-900 रुपयाचं पेट्रोल राहील. जर तेवढं राहिलं तर समजा गाडीने आपल्याला मस्त ॲव्हरेज दिलाय. 34-35 कमीत कमी ॲव्हरेज दिलेला आहे. पहिला जे काय आपण स्टॉप घेतो तोपर्यंत. मित्रांनो, आता आपण लोणावळ्यात होतो आणि एक लोणावळ्यात आपण एक छोटा ब्रेक घेतला. लॉंग राईडमध्ये एक 100-200 किलोमीटर नंतर ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. आपण एक थोडा चहा कॉफी घेतली, थोडंसं एक फ्रेश झालो आणि आता आपण परत पुढच्या प्रवासाला निघालोय. आपण आता पोचलोय पुण्यात. आता वाजले दुपारचे जवळजवळ 11. आपण निघालो तो 5:30ला. आपल्याला जवळजवळ 5-5.5 तास लागले पोचायला पुण्यात. परत लेट झालाय ऍक्च्युली. पुण्यात ट्रॅफिकनी तर कंटाळा आणलाय. इकडे ट्रॅफिक, तिकडे ट्रॅफिक, तिकडे ट्रॅफिक. त्याच्यामुळे बराच टाइमपास झाला. पुण्याला ऍक्च्युली बायपास पाहिजे होता जायला. बायपास असता तर निघून जाता आलं असतं. ऍक्च्युली बायपास नाही, त्याच्यामुळे बराच टाइमपास झाला इथे पुण्यात. हा पुण्यातला कुठला तरी एक आर्मीचा एरिया आहे. ते आपण चाललोय. बघू, जेवायला आपण 2-2:30 वाजेपर्यंत थांबू. पण त्याचा बघू, ऍटलिस्ट मला वाटतं नगरला वगैरे जेवायला थांबायचं वगैरे, कारण 11 वाजलेत. एक 2-2.5-2-3 तासात तर इथून आपण नगरला पोहोचू. तिथे जेवू आणि मग पुढे निघू. बघू, आता संध्याकाळी 5:30 ते 6 टायमिंग झालाय. बघू किती वेळ लागतो अजून पोहोचायला ते. आता आपण आलो पुण्याच्या बाहेर. तर इथून सोलापूर दाखवतो 205 किलोमीटर, इंदापूर 98 किलोमीटर. आपल्याला मधलाच एक रस्ता घेऊन जायचं आहे. आपले सागर भाऊ फुल स्पीडनी पुढे निघून गेलेत. कंटाळले ते माझ्याबरोबर हळूहळू चालून चालून. सागर हा माझ्या ऑफिसचा मित्र. तो झाली बरीच वर्ष त्यांनी जॉब इथून स्विच करून सिरमॅक्सो मधून आता तो दुसऱ्या ठिकाणी आहे. दुसऱ्या ठिकाणी कामाला आहे, पण आहे मैत्री आहे. आणि मुळात त्यालाही गाडी चालवायची शौक आहे, आवड आहे. मला पण आहे आवड. म्हणून तो बरेच दिवस मागे लागून होता. बरेच प्लॅन बनवले त्यांनी कुठे कुठे जायचे, पण माझ्याकडून शक्य व्हायचं नाही. यावेळेला झाला त्याच्याबरोबरचा प्लॅन फायनल. त्याप्रमाणे आपण निघालोय. पण तो आता माझ्या ड्रायव्हिंगच्या स्पीडला कंटाळून गेलाय, एवढ्या कमी स्पीडनी. त्यामुळे तो आता कुठेतरी निघून गेला. मला बोला मी थांबतो पुढे जाऊन. आता बघू आपण किती वेळात पोहोचतो. तरी आता वाजले ऍक्च्युली बराच लेट झालाय. 1-1.5 तास टायमिंग एक्स्ट्रा वाढलाय. एवढा विचार केला होता, त्याचा 4-4:30 वाजेपर्यंत विचार केला होता. पण ऑलमोस्ट आता 6चा टायमिंग दाखवतो. म्हणजे जेवून वगैरे निघे पण एक 6:30 वाजून जाणार आहेत पोहोचायला. आज दर्शन काही करून व्हायला पाहिजे. आज दर्शन घेऊन म्हणजे सकाळी लवकर लवकर
औंढा नागनाथ सारखी लवकर निघू शकतो. मग आज काही करून रात्रीपर्यंत दर्शन व्हायला पाहिजे. बघू किती वाजेपर्यंत लवकरात लवकर पोहोचायचा विचार तर आहे. त्याप्रमाणे आहे म्हणजे तरी टायमिंग मध्ये आहे. 6 ते 6:30 जरी झाले तरी रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन 7-7:30 वगैरे दर्शनासाठी जाऊ शकतो. मंदिर काय 9 वाजेपर्यंत उघडं असतं. त्याच्यामुळे 7-7:30 जाऊन दर्शन घेऊ शकतो. असं काही इश्यू नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे बघू पुढे आता बघत राहा तुम्ही पण ब्लॉग. हा माझ्यासाठी पण नवीन रस्ता आहे. असं इकडे दाखवण्यासारखं काय आहे ना, सगळं सरळ सरळ रोड आहे. पुण्यातून बाहेर आल्यानंतर दाखवण्यासारखं काय स्पेशल असं नाहीये. आता आपण पुण्यावरून बरेचसे पुढे आलोय. जवळजवळ 12:30 वाजलेत. त्यामुळे मला वाटतं आता नगरला आपण एकाच तासात वगैरे एक दीड तासात नगरला पोहोचू. नगरला पोहोचल्यानंतर तिथं थोडासा जेवायला थांबू 1:30-1:45 वाजेपर्यंत आणि तिथून जेवून मग पुढे रस्त्याला निघू. आता ज्योतिर्लिंग आहे हे जवळजवळ माझं आता 5वं ज्योतिर्लिंग आहे आणि नागनाथ 6वं, म्हणजे 2 ज्योतिर्लिंग होतील उद्या. बघू ते पण नागनाथ आता म्हणजे आज किती वाजता होत आहे, मी पोहोचतोय किती वाजता, त्याच्यावरती बाकीचे सगळे ज्योतिर्लिंगाचं म्हणजे नागनाथला जायचं नाही जायचं ते किती वेळात होईल ते तेव्हाच समजेल. आता तरी सध्या तरी प्लॅनिंग आहे की नागनाथला जायचंय म्हणून, पण डिपेंड त्याच्यामध्ये टायमिंग काय होतंय उद्या पोहोचायचं. कारण उद्या कसं रात्री काही करून 10 वाजेपर्यंत वगैरे तर पोहोचावंच लागणार आहे. म्हणजे 10 म्हणजे रात्री 10-11 वाजेपर्यंत पोहोचावं. त्यामुळे सोमवारी कामाला जायचंय. त्यामुळे त्याप्रमाणे सगळे टायमिंग ऍडजस्ट करून त्याप्रमाणे डिसिजन घेऊ उद्या सकाळी काय करायचं, नागनाथला जायचं नाही जायचं. जास्त करून तर प्लॅनिंग आहे की नागनाथला जायचंच आहे म्हणून, पण तरी पण बघू नक्की काय करायचं ते. आता आपण आहोत श्रीगोंद्याला. आता आपण जेवायला थांबलो होतो. आता जेवून निघालोय. आता तर कहर झालाय टायमिंगचा. पोहोचायला 7-7:15 दाखवत आहे. बघू आज पोचून काही करून आज दर्शन घ्यायचंय म्हणजे उद्याचा कार्यक्रम जरा नीट करता येईल. नाहीतर आपल्याला उद्या परळी वैजनाथ करून परत मागे फिरावं लागेल. हे करता येणार नाही पुढे. नागेश्वर नागनाथ करता येणार नाही. आणि ते ऑलमोस्ट तिथून परत 2.5 ते 3 तास आहे. तिथे 2.5 ते 3 तास जाऊन सकाळी दर्शन घेऊन जाऊन ते शक्य नाही की रात्री परत घरी पोहोचणं. मग आज जर दर्शन झालं तरच उद्याला आपण औंढा नागनाथ करू शकतो. नाही तर आपल्याला परळी वैजनाथ करून परत मागे फिरावं लागेल. बघू कसं काय प्लॅन होतोय तो, त्याप्रमाणे करू. आता आपण अहिल्यानगर मध्ये होतो. या शहराला अहमदनगर म्हणून बोलायचे. तर आपल्या मागून आपला मित्र सागर मोरे पुढे येतोय. तिथे SD ॲडव्हेंचर या गाडीवर मस्त लुक मध्ये.
आता आपण बीडच्या दिशेने निघालोय. हा भाग पूर्णपणे ग्रामीण आहे. इथे महाराष्ट्रातील खऱ्या ग्रामीण जीवनाचे दर्शन होते. कधी कधी रस्त्यावर ट्रॅक्टर, बैलगाडी, जनावरे दिसू शकतात, त्यामुळे स्पीड कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर आपण आता संध्याकाळचं तुम्ही बघू शकता, संध्याकाळ होत चालली आहे आणि आता आपल्याला गाडीचा लंच, नाश्ता, सगळं ब्रेक याच्यामध्ये करत करत आपल्याला बराच लेट झालाय आणि आता आपल्याला पोहोचायचा टायमिंग होतो रात्री 9-9:30चा. बघू आपण अजून किती वेळ लागतो तो प्रवासामध्ये. थोडं सुंदर असा सूर्यास्त आपल्याला मुंबईमध्ये कुठेही बघायला मिळेल. तर हा सूर्यास्त होताना समोर मस्त वातावरण झालेलं आहे, छान वाटतं बघताना. मित्रांनो, आता आपण बीड जिल्ह्यात बसलोय. तिथून परळी वैजनाथ खूप जास्त दूर नाही राहिलं, साधारण 70-1 किलोमीटर बाकी राहित आहे. ते आपण आता अंतर लवकरात लवकर काढतो. आता आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आता आपण पोहोचणार आहोत परळी वैजनाथ येथे. परळी वैजनाथ हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. दरवर्षी इथे हजारो लाखो भक्त येत असतात. आपण थोड्याच वेळात पोहोचू. आणि शेवटी मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत परळी वैजनाथ मंदिराच्या इथे. इतक्या लांबचा प्रवास करून जेव्हा मंदिरात पोहोचतो तेव्हा खूप समाधान मिळतं. बाईक राईड, आध्यात्मिक अनुभव दोन्ही एकत्र मिळाल्यावर हा प्रवास खूप आनंददायी बनतो. नमस्कार मित्रांनो, आता आज आहे 1 तारीख 1 मार्च आहे. आपण काल निघालो होतो. काल आपल्याला बराच लेट झाला रात्री यायला. काही इश्यूज झाले, गाडीचा वगैरे थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आपल्याला रात्री यायला बराच इश्यूज झाला. तर आपण रात्री काल दर्शन घेतलं नाही. आता आपण सकाळी चाललोय, वाजले सकाळचे 8:30. आता आपण चाललो आहोत दर्शन घ्यायला सकाळी. आता दर्शन घेऊ आणि इथूनच मुंबईला निघू, कारण आता आपण त्या नागनाथला जाणार नाही. नागनाथला इथून जायला 2.5-3 तास आणि परत तिथून ते 10 तास, म्हणजे ऑलमोस्ट सकाळ होईल जायला. ते शक्य नाही आहे, परत कामाला पण जायचं. तर आपण परत नागनाथ कधीतरी परत करू. आता तर सध्या आपण परळी वैजनाथ करू, आपण मुंबईकडे निघणार आहोत. हॉटेल एकदम मस्त आहे, रूम पण एकदम मस्त आहे. जवळजवळ समोरच आहे नगरेश्वर मंदिर म्हणून आहे, समोर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्या समोरच मंदिर आहे, क्लासिक हॉटेल म्हणून. हॉटेलचे रूम वगैरे पण चांगले आहेत. 1600 रुपये रेंट आहे आणि 1600 रुपयाच्या हिशोबाने रूम वर्थ आहे.
रूम ते ठेवणं वगैरे सगळं नीट आहे. त्यामुळे जर येणार असाल तर इकडे येऊ शकता तुम्ही, चांगल्या हॉटेल. तर आपण आता बघू मंदिरात गेल्यानंतर काय काय बघायला भेटतंय ते. दिसत असेल तर तुम्हाला आता सगळं दाखवतो. मंदिर आहे नगरेश्वर चौक, नगरेश्वर मंदिर एक्झॅक्ट त्याच्या अपोजिटला आहे हॉटेल. आणि हा जो रस्ता दिसतोय इकडनं आपल्याला जायचंय. सुंदर असा बाहेर बाल्कनी आहे, बेड आहे मोठा, त्यांचे बॅग आहेत, हेल्मेट आहे, टी व्ही आहे इथे. वॉशरूम आहे. मला त्याच्यात वॉशरूममध्ये फिटिंग सगळी पितळेची आहे. आपल्या 2 गाड्या आहेत, बुलेट आणि SD ॲडव्हेंचर. या 2 गाड्याने आपण आलो होतो काल. ही गाडी आहे राकेश सागरची. ही गाडी आहे सागर भाऊची आहे. हा संत सेवालाल महाराज चौक आहे. या समोर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. लेफ्ट साईडला आहे तो हॉटेलकडे जाण्याचा रस्ता. 1-2 मिनिटावरच हॉटेल आहे, तो लांब नाही. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत महाराष्ट्रात अतिशय पवित्र अशा ठिकाणी परळी वैजनाथ मंदिरामध्ये. हे मंदिर महाराष्ट्रातील परळी वैजनाथ शहरात स्थित असून भगवान शंकराचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे 9वं ज्योतिर्लिंग आहे. यामुळे या ठिकाणाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. मंदिर एका छोट्या टेकडीवर बांधलेलं असून तिथे पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराची रचना प्राचीन हेमाडपंथी शैलीत केलेली आहे आणि संपूर्ण मंदिर दगडामध्ये बांधलेले आहे. येथील गाभाऱ्यात असलेले शिवलिंग हे अत्यंत पवित्र मानले जाते. भाविक इथे येऊन भगवान शिवाचे दर्शन घेतात, अभिषेक करतात आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे श्रावण महिना, महाशिवरात्री या काळात इथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. त्यावेळी संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणाने भरून गेलेला असतो. इतक्या लांबचा प्रवास करून जेव्हा आपण या पवित्र मंदिरात दर्शन मिळते तेव्हा एक मंदिराला वेगळीच शांतता आणि समाधान मिळते. तर तुम्ही लवकर या आणि वैजनाथाचे दर्शन घ्या. आपण आता आलोत मंदिर परिसरात. मंदिर परिसरात बघू शकत असाल तर जुनं बांधकाम आहे सगळं. प्रजाप्राणींचं मंदिर आहे. लाकडी बांधकाम आहे. सागाचं असणार आहे. शांती आहे. नंदी महाराज हो घेतलं.
आता आपण आहोत मंदिर परिसरात. हे सगळ्या ज्योतिर्लिंगाची मंदिरं बनवली आहेत. त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. नारदजी, कृष्णेश्वर, वरुणेश्वर, किती मंदिर आहेत बनवलेली बरी. कृष्णेश्वराचं मंदिर आहे. किती मंदिर आहेत. मंदिर परिसरात बघाल तर मंदिर भारी दिसतं एकदम. सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ठाणे ते परळी वैजनाथ हा मोठा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही अशा लॉंग डिस्टन्स राईड्स अँड ट्रॅव्हल व्लॉग बनवू शकतो. तर पुन्हा भेटूया एक नवीन आणि सुंदर राईडमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, हेल्मेट घाला आणि जय भोलेनाथ.